ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया वेग घेत असून आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मतदारसंघातील सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा पथक प्रमुखाकडून टपाली मतपत्रिकांचा आढावा घेतला. अप्पर जिल्हाधिकारी तथा पथक प्रमुख खुशालसिंह परदेशी, जिल्हा सांख्यिकी SM रचावाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, तहसीलदार नवनाथ वगवाड, पोलीस निरीक्षक VT गुट्टे हे प्रत्यक्ष तर दूरदृश्य प्रणालीद्वारे मतदारसंघातील सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी उपस्थित होते. टपाली आणि इलेक्ट्रिकल टपाली मतपत्रिका प्रणालीबाबत आढावा घेताना जिल्हा निवडणूक अधिकारी श्री पापळकर यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये मतदारसंघातील ज्येष्ठ मतदार, दिव्यांग मतदारांच्या संख्या पुन्हा तपासून त्याची सुधारित यादी येत्या 4 एप्रिलपर्यंत पाठविण्याचे निर्देश दिले. अत्यावश्यक सेवेतील वाहक व चालकाबाबत मतदान केंद्रावर जाणाऱ्या बससाठी नमुना 12A तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या बसेस वाहक चालकांसाठी नमुना 12D द्यावा. तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील पोलीस अधिकारी कर्मचारी, बाहेर जिल्ह्याचे निवडणूक कर्तव्यावर असणारे अधिकारी कर्मचारी मतदाराबाबतही अशीच कार्यवाही करण्याच्या सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सूचना दिल्या. बाहेर जिल्ह्यातील निवडणूक कर्तव्यावर असणारे अधिकारी कर्मचारी यांना नमुना 12 वितरित करणे, विधानसभा निहाय यादी तयार करून वेगवेगळे लखोटे तयार करणे व ते सर्व एका लखोट्यात 6 मतदारसंघाचे 6 लखोटे टाकणे, हे सर्व लखोटे जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या. हदगाव, किनवट, उमरखेड आणि वसमत या विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी टपाली मतपत्रिका उपकोषागार कार्यालयात ठेवण्याचे प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी नमुना 12A अनुक्रमांक देणे, विधानसभा मतदार संघनिहाय अर्जाची विभागणी करून ते स्वतंत्र सीलबल लिफाफ्यात ठेवून संबंधित विधानसभा मतदारसंघाकडे पाठविण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधितांना यावेळी दिल्या. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया वेग घेत असून आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मतदारसंघातील सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा पथक प्रमुखाकडून टपाली मतपत्रिकांचा आढावा घेतला. अप्पर जिल्हाधिकारी तथा पथक प्रमुख खुशालसिंह परदेशी, जिल्हा सांख्यिकी SM रचावाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, तहसीलदार नवनाथ वगवाड, पोलीस निरीक्षक VT गुट्टे हे प्रत्यक्ष तर दूरदृश्य प्रणालीद्वारे मतदारसंघातील सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी उपस्थित होते. टपाली आणि इलेक्ट्रिकल टपाली मतपत्रिका प्रणालीबाबत आढावा